नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे अवकाश निरीक्षण, दुर्बिणी, ऑब्झर्विंग स्पेस विथ टेलिस्कोप्स. मुलांनो, प्रथम या पाठातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया. या पाठात आपण काय काय शिकणार आहोत. या पाठात आपण प्रथम शिकणार आहोत प्रकाशाची वेगवेगळे रूपे, डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट लाईक इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायलेट. वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी व दुर्बिणींचे प्रकार आपण पाहणार आहोत. टेलिस्कोप अँड टाईप्स ऑफ टेलिस्कोप. अवकाशातील दुर्बिणी ह्या पाठात आपण शिकणार आहोत. टेलिस्कोप इन स्पेस, अवकाशामध्ये कोणत्या दुर्बिणी वापरल्या जातात. आणि भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. मुलांनो, प्रथम आपण आकाश आणि अवकाश या दोन शब्दामधील फरक पाहूया. रात्रीच्या वेळेला आणि दिवसा तुम्ही वर पाहिलं की तुम्हाला जे दिसतं ते आकाश. आपल्या डोक्यावर एक छत दिसतं, नैसर्गिक छत. दिवसा असं निळ्या रंगाचं दिसतं, ढग तरंगत असतात आणि रात्रीच्या वेळेला चांदण्या असतात. आपण लुकलुकणाऱ्या चांदण्या, चंद्र याने जे भरलेलं तुम्हाला दिसतं ते आकाश. आणि ह्या चांदण्या, चंद्र आणि अनेक हे तारे, तारका, तारे, ग्रह वगैरे यांच्यामध्ये तुम्हाला रिकामी जागा दिसते इथे प्रत्येक ठिकाणी. त्याला म्हणतात अवकाश. अवकाश म्हणजे काय, तर ग्रह आणि तारे यांच्यामध्ये जी रिकामी जागा आहे तिला अवकाश असे म्हणतात. अंतराळ असेही म्हणतात. ह्या चित्रात अजून आपण समजून घेऊया. आकाश म्हणजे काय, छताप्रमाणे भासणारा भाग. हे पहा, हे रात्रीच्या वेळेचं आकाश दिसते बघा. ढग आहे, चंद्र आहे आणि ह्या तारे तारकांच्या मध्ये असलेली पोकळ जागा, आकाशस्थ गोलांच्या दरम्यान असलेली जी पोकळ जागा जी आहे ना, तिला म्हणतात अवकाश. आपण अवकाश यानं जी जातात की नाही, ती ह्या पोकळ जागेमध्ये भ्रमण करत असतात. तर माणसाने फार प्राचीन काळापासून ह्या आकाशाचं, आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, तारका यांच्याकडे कुतूहलाने पाहून त्यांचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या अफाट कल्पनाशक्तीच्या साहाय्याने जेवढं डोळ्याने दिसेल तेवढं आकाश आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आकाशामध्ये, रात्रीच्या आकाशामध्ये आपण ध्रुवतारा, अजून सप्तर्षी, लाल रंगाचा दिसला की आपण म्हणतो मंगळ. जेवढं आपण पाहू शकतो आणि समजू शकतो तेवढं माणसाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या आकाशातील तारे तारक्यांचा जो संबंध आहे तो, किंवा नक्षत्र, आपण तुम्हाला आठवत असेल आपण मागील इयत्तामध्ये शिकलो. विशिष्ट समूहामध्ये जेव्हा तारका असतात, तारका समूह, ह्या तारका समूहांपासून नक्षत्र बनतात. स्वाती नक्षत्र, नंतर सप्तर्षी, विशाखा, ही वेगवेगळे नक्षत्र आहेत. हे नक्षत्र म्हणजे काय असतात, हे तारकांचे समूहच असतात. आणि ह्या नक्षत्रांची म्हणजे तारकांच्या समूहांची स्थिती काळाप्रमाणे बदलते. काळाप्रमाणे बदलणे नक्षत्रांची स्थिती, राशींची स्थिती, याला संक्रमण म्हणतात. हे चित्र पहा. ह्या चित्रामध्ये ह्या तारकांची जी स्थिती कशी बदलते हे इथे दिसेल. तुम्हाला माहिती आहे आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिची पोझिशन जशी जशी बदलते, सूर्य फिरत नाही, त्याप्रमाणे तुम्ही त्या अँगलने पाहिल्यावर सूर्याच्या पलीकडे जे कुठलं नक्षत्र किंवा राशी असेल त्याला आपण म्हणतो सूर्य ह्या राशीमध्ये आहे. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये येते तेव्हा आपण मकर संक्रांत म्हणतो, बरोबर ना. ॲक्च्युली सूर्य जात नाही. ह्या चित्रावरून तुमच्या लक्षात येते मी हे आयोनिक वृत्त दाखवलं आहे सूर्याच्या भ्रमणाचं. सूर्य भ्रमण करत नाही, पण हे भासमान जे त्याचा मार्ग जो आहे त्याला आयोनिक वृत्त म्हणतात. आणि पृथ्वीच्या मी 3 पोझिशन दाखवलेत. ही समजा पहिली पोझिशन आहे ए.
मग ए ह्या ठिकाणावरून पृथ्वीवरील जो व्यक्ती सूर्याकडे पाहील तेव्हा सूर्याच्या पलीकडे जी रास असेल त्या राशीमध्ये सूर्यावरील खगोलशास्त्रज्ञ काय म्हणतील की सूर्य ह्या राशीमध्ये आहे. तर या ठिकाणी बघा सूर्य वृश्चिक राशीमध्ये आहे. ए या ठिकाणी पृथ्वी असेल तर बी या ठिकाणी पृथ्वी असेल आणि आपण तिथून पाहिलं तर सूर्याच्या पलीकडे तूळ राशी येते. मग आपण तेव्हा म्हणतो सूर्य हा तूळ राशीमध्ये आहे. सी या ठिकाणी जर व्यक्ती असेल तिथून पाहिलं तर सूर्य कन्या राशीमध्ये. अशा वेगवेगळ्या राशीमध्ये त्याप्रमाणे वेगवेगळ्या नक्षत्रामध्ये सूर्य आहे असं आपण म्हणतो. म्हणजे त्यांची स्थिती ही काळानुसार बदलते आणि ही त्यांची बदलणारी स्थिती नक्षत्रांची स्थिती आणि ऋतुचक्र याचा संबंध आहे. याचंही मानवाला लक्षात आलं. आपण म्हणतो ना वर्षा ऋतू म्हणजे कोणत्या नक्षत्रामध्ये सूर्य आहे तुम्हाला ह्या चित्रावरून दिसेल पहा. हिंदू कॅलेंडर अँड सीझन्स इथे वेगवेगळे नक्षत्र महिने आणि ऋतू दाखवलेत बघा. उदाहरणार्थ आपण वर्षा ऋतूपासूनच सुरुवात करू. मान्सून. मग वर्षा ऋतू तुम्हाला माहिती आहे कधी असतो? जूनचं अर्ध बघा. जूनच्या अर्ध्यापासून ऑगस्टच्या अर्ध्यापर्यंत. मग इथे काही नक्षत्रांची नावं आहेत बघा. श्रवण नक्षत्र आणि आषाढ नक्षत्र. म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये सूर्य ह्या 2 नक्षत्रांमध्ये असतो. बरोबर ना. त्यानंतर त्याआधी आपण पाहूया एप्रिल मे जून भरपूर गरम होत असतं. त्याला ग्रीष्म ऋतू म्हणतात. मग ग्रीष्म ऋतूमध्ये वैशाख नक्षत्र आणि ज्येष्ठा नक्षत्र ह्या 2 नक्षत्रांमध्ये सूर्य असतो. म्हणजेच काय तर नक्षत्र बदलतात काळानुसार आणि त्याचा परिणाम आपल्या ऋतुचक्रावरही होतो. ऋतुचक्र माहिती आहे आपल्याला. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ही ऋतू असतात आणि हे ऋतू नक्षत्राप्रमाणे होत असतात. हेही मानवाच्या लक्षात आले. आपला देश शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे ह्या शेतीसाठी ऋतुचक्राची माहिती आवश्यक आहे. कोणत्या ऋतूमध्ये आपण कोणतं पीक घेणार हे त्या शेतकऱ्याला समजण्यासाठी ऋतुचक्र माहीत असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याला आकाशदर्शन उपयोगी पडू लागले. ह्या नक्षत्रांची स्थिती दर्यावर्दींनासुद्धा दिशादर्शक म्हणून उपयोगी पडू लागले. म्हणून या सर्व आकाश निरीक्षणाची अधिक माहिती घेण्यासाठी उत्तरं शोधण्यासाठी माणसाची धडपड सुरू झाली. पण कसं काय आपल्याला आकाश दर्शन करणार? उघड्या डोळ्याने सर्व आकाश दिसत नाही आहे ना. आकाशामध्ये तुम्ही मागील भागामध्ये शिकलात की वेगवेगळं सूर्यमाला आपली आकाशगंगा वगैरे हे शिकलात. हे तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसेल का? नाही दिसणार. आणि त्यासाठी तेव्हा कोणतंही उपकरण उपलब्ध नव्हतं. परंतु आता विज्ञानामध्ये एवढं विज्ञान म्हणजे आपण काय म्हणू आपण संशोधन झालेलं आहे. तंत्रज्ञानमध्ये मानवाने घेतलेल्या प्रचंड झेपेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी तयार झालेल्या आहेत की ज्यामुळे आपण अवकाशदर्शन आकाशदर्शन करू शकतो. दुर्बिणीचा पहिला शोध बघा कोणी लावला? हान्स लिपर्शे, चष्मा तयार करणारे. यांनी चष्मा तयार करायचे ते. आणि त्यांनी काय केलं? 1608मध्ये 2 भिंग घेऊन एकमेकांसमोर धरली. 2 भिंग आणि दूरची वस्तू दिसते का पाहिलं तर त्यांना वस्तू दिसली आणि त्यांनी जी तयार केली ती पहिली दुर्बीण. हान्स लिपर्शे यांनी तयार केली ही पहिली दुर्बीण. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरी दुर्बीण तयार केली. हे आपले प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी दुसरी दुर्बीण तयार केली. बघा चित्रात तुम्हाला दिसते की गॅलिलिओ यांनी तयार केलेली दुर्बीण. त्यांनी 1609मध्ये दुर्बीण तयार करून तिचा उपयोग अवकाशाच्या अभ्यासासाठी केला आणि डोळ्याने दिसतात त्यापेक्षा अधिक तारे आपण दुर्बिणीने पाहू शकतो. हे ह्यावरून कळलं. आपल्याला डोळ्याने फार कमी दिसतात तारे, त्यापेक्षा अधिक तारे आहेत हे लक्षात आलं. म्हणून तर आपण त्यांचा अभ्यास करू शकलो जो आपण मागील इयत्तामध्ये केला आहे. बाळांनो तुम्हाला आठवत असेल. दुर्बिणीच्या मदतीने गॅलिलिओ यांनी गुरूचे 4 उपग्रह आणि सूर्यावरील डाग यांचाही अभ्यास केला. अशा प्रकारे दुर्बिणीचा शोध लागल्यामुळे काय झालं? आकाशामध्ये असलेले उपग्रह काही कृत्रिम उपग्रह सोडावे लागतात किंवा सोडलेले आहेत ते त्यांचा अभ्यास करता आला. आपल्याला अवकाशाचं निरीक्षण करता आलं. पृथ्वीवरील माहिती घेता आली. असे वेगवेगळे जे सुखसोयी सुविधा ज्या आहेत त्या अवकाशशास्त्रज्ञाने तंत्रज्ञान यांच्या मदतीने आपल्याला करता आलेलं आहे. अवकाश निरीक्षणात दुर्बिणीचा उपयोग करून
त्यांनी सर्व संशोधन करण्यात आलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत झाल्यात. परंतु एकाच दुर्बिणीच्या साहाय्याने किंवा गॅलिलिओने बनवलेली दुर्बीण, तुम्हाला या चित्रात बघा इथे दिसते बघा, इथे टेलिस्कोपने पाहत आहेत. तर एकाच दुर्बिणीच्या साहाय्याने सर्व निरीक्षण करता येईल का अवकाशाचं? की अवकाश निरीक्षणासाठी मग वेगवेगळ्या दुर्बिणी वापराव्या लागतील का? आणि अवकाशातही दुर्बिणी उभारता येतील का? इथे बघा वरच्या चित्रात दिसते त्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टींचा पुढे पुढे विचार केला गेला. कारण जमिनीवर स्थित दुर्बिणीला मर्यादा येऊ लागल्या काही, मग अवकाशामध्ये आपल्याला एखादी दुर्बीण स्थित करता येईल का? ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे दुर्बिणी स्थित केल्या गेल्या. तर या पाठात आपण ह्या सर्व प्रकारच्या दुर्बिणींचा अभ्यास करणार आहोत. अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञानात मानवाने जी प्रचंड झेप घेतलेली आहे याचंच हे उदाहरण आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी सध्या उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी स्थित केलेल्या आहेत. काही जमिनीवर आहेत आणि काही अवकाशामध्ये आहेत. आता आपण पाहणार प्रकाशाची विविध रूपे. प्रकाश म्हणजे काय? की विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत सूर्यापासून येणारे, बरोबर ना. आणि तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ हा त्यांचा एक मुख्य गुणधर्म आहे. तर ही जी वेवलेंथ आहे, तरंग लांबी, ह्या प्रकाशाच्या किरणांची, विद्युत चुंबकीय प्रारणांची, ते आपण कोणती पाहू शकतो? आपल्याला बघा सप्तरंगी सूर्याचं किरण दिसतं. ती जी लांबी आपल्या डोळ्याने दिसणारी जी आहेत ती 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटरचे दरम्यान तरंग लांब असलेलीच प्रकाश किरणं किंवा असलेला प्रकाश आपण पाहू शकतो आपल्या डोळ्याने. आणि त्याला दृश्य प्रकाश तरंग, विजिबल रेडिएशन्स म्हणतात. ह्या चित्रात तुम्हाला दिसत आहेत तुम्हाला हे 7 रंग जे आहेत की नाही, इथे वरही तुम्हाला दिसत असतील. हे बाकीचे पण आहे, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट हे आहेत, पण ते आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत. हा तुम्हाला मधला जो पट्टा दिसतोय बघा 7 रंगांचा, जो सफेद रंग जो आहे सूर्याचा प्रकाश हा 7 रंगाने बनलेला इंद्रधनुष्यातील रंग, ते आपण पाहू शकतो आणि त्यांना विजिबल रेडिएशन असे म्हणतात, दृश्य प्रकाश तरंग. मग आता इतर कोणते कोणते अजून आहेत? रेडिओ वेव्ज आहेत, त्यांची तरंगलांबी किती आहेत? 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त. सेंटीमीटर शब्द तुम्ही ऐकलेला आहे. मग सूक्ष्मलहरी मायक्रोवेव्ज 0.3 मिलीमीटर ते 20 सेंटीमीटरपर्यंत असतात. नंतर अधोरक्त लहरी इन्फ्रारेड वेव्ज 800 नॅनोमीटर ते 0.3 मिलीमीटरपर्यंत असतात. आणि दृश्य प्रकाश किरणं जी आहेत, विजिबल आपल्या डोळ्याने दिसणारे विजिबल लाईट रेज, त्यांची तरंगलांबी आहे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर. आणि हीच आपल्या डोळ्याने दिसतात, ही दृश्य किरणे म्हणतात यांना. अजून आहेत पहा अतिनील किरणे, अल्ट्राव्हायोलेट, त्यांची आहे किती तरंगलांबी? 300 पिकोमीटर, PM म्हणजे पिकोमीटर, ते 400 नॅनोमीटर. एक्सरे बघा, आपण एक्सरे वगैरे काढतो ना, आपल्याला एखाद्या अवयवाला मार लागला वगैरे, एक्सरेचे किरण दिसत नाहीत पहा, पण आपल्याला फोटो येतो आपल्या शरीरातील हाडांचा, बरोबर ना, तेही किरण आपल्याला दिसत नाहीत. त्यांची तरंगलांबी आहे, वेवलेंथ आहे 3 पिकोमीटर ते 300 पिकोमीटर. आणि गॅमा रेडिएशन्स आहेत त्यांची किती आहे? 3 पिकोमीटरपेक्षा कमी. खाली दिले आहे बघा, नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर, म्हणजे 1 मीटरचा 10⁻⁹, 1/10⁻⁹ भाग. आणि पिकोमीटर म्हणजे 1 मीटरचा 1/1/12 एवढा भाग. तर दृश्य प्रकाश किरणं जी आहेत त्यांची तरंगलांबी 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर आहे. आणि हीच जी आहेत की दृश्य प्रकाश किरणे पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यामध्ये आहे. हीच किरणं आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे अवकाशातून येणारा जो दृश्य प्रकाश आहे, दृश्य प्रकाश अवकाशातून येणारा, तो आपल्याला पाहता यावा अशा प्रकारच्या दुर्बिणी बनवलेल्या आहेत. आणि त्या दुर्बिणींना म्हणतात दृश्य प्रकाश दुर्बिणी, ऑप्टिकल टेलिस्कोप. हे ऑप्टिकल टेलिस्कोप कशा बनवतात? साधे भिंग लेन्स म्हणतो ना आपण, तुम्ही पण लेन्स पाहिली असेल. लेन्स म्हणजे आपण एखाद्या अक्षरावर धरली की अक्षर मोठं दिसतं बघा, त्या लेन्स. या चित्रामध्ये बघा, हलणाऱ्या चित्रामध्ये बघा पुढे गोल तुम्हाला दिसतं, ही लेन्स आहे. तर साधी लेन्स किंवा आरशापासून बनवलेल्या आपण दुर्बिणी वापरतो. ह्यासमोर तुम्हाला दिसत आहेत ह्या दृश्य प्रकाश दुर्बिणी आहेत, ऑप्टिकल टेलिस्कोप. परंतु आत्ताच मी सांगितलं वेगळ्या प्रकारच्या लहरी येत आहेत ना खगोलीय वस्तूपासून, सूर्यापासून, इतर ज्या खगोलीय वस्तू आकाशामध्ये, आकाशगंगेमध्ये तर किती तारे वगैरे आहेत.
अनेक वेगवेगळ्या लहरी, जशा रेडिओ लहरी आपण पाहिल्या, क्ष किरण पाहिले, एक्स रे, गॅमा रेडिएशन, मग इत्यादी प्रकाराच्या प्रकाश किरणांचं ग्रहण करण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या दुर्बिणींची गरज भासते. तर प्रथम आपण पाहणार आहोत दृश्य प्रकाश दुर्बीण. दृश्य प्रकाश दुर्बीण म्हणजे ऑप्टिकल टेलिस्कोप. ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये काय आहे, 2 किंवा अधिक भिंगांचा वापर केला आहे. तुम्हाला दिसते पहा या ठिकाणी. इथे हा प्रकाश स्रोत जो आहे, म्हणजे आपल्याला लांबचे खगोलीय वस्तू बघायची ना, तिथून जेवढा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जाईल तो आपल्याला, म्हणजे कारण जास्तीत जास्त जागेवरील अनेक तारे आपल्याला एकत्र दिसले पाहिजेत, म्हणून ज्यामधून प्रकाश आतमध्ये येतो ती लेन्स बघा, भिंग मोठे आहे बघा, आहे ना, ह्याला म्हणतात पदार्थिक भिंग. या दोन्ही चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. इथे पहा, इथून याचा व्ह्यू या बाजूने, उलट बाजूने हे जे आहे तो ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजे काय, पदार्थिक भिंग. इथून हा प्रकाश स्रोत येत आहे. आपण समजा ही भिंग धरली आहे आकाशाकडे, तर जे तारे जास्तीत जास्त तारे कवर व्हावेत म्हणून हे पदार्थिक भिंग मोठं असतं. आणि मग त्यातून येणारा प्रकाश, पदार्थिक भिंग हे काय भिंग आहे, त्यामुळे भिंगातून काय होतं, भिंगातून प्रकाश एकत्रला एका बिंदूमध्ये मिळतो बघा, फोकस पॉईंटमध्ये मिळाला इथे, आणि मिळाल्यानंतर परत तो काय होतो, पसरतो त्या फोकल पॉईंट म्हणजे जो नाभीमधून परत पसरतो. आणि त्यामुळे पसरल्यानंतर तो डोळ्यामध्ये पाहण्यासाठी ह्या ठिकाणी हे जे आहेत आयपीस आहे बघा, नेत्रिका. आणि इथून जो पाहणारा व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी पाहणार आणि त्याला काय होणार आहे, त्या खगोलीय वस्तूंची विशाल प्रतिमा त्याला दिसणार आहे, ती नेत्रिकेमधून. नेत्रिका, आपला डोळा लहान असतो त्यामुळे डोळ्याच्या अगदी बरोबर भागावर बसावी, पाहता यावं म्हणून नेत्रिका काय असते, लहान असते. कळलं तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारे हे पदार्थिक भिंग मोठं असतं, जास्तीत जास्त आपल्याला तारे कवर व्हावे म्हणून, आणि नंतर आयपीस लेन्स जी आहे नेत्रिका ती लहान असते. आणि अशा प्रकारे इथे आपण हे आपले वस्तू किंवा म्हणजे खगोलीय वस्तू या भिंगाद्वारे आपण पाहू शकतो, दुर्बिणीद्वारे पाहू शकतो. आता ह्या भिंगामध्ये काय होते बघा, प्रकाश किरण वातावरणातून भिंगात आल्यावर त्यांचा मार्ग बदलतो. तुम्ही रिफ्रॅक्शन शिकलात ना, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात गेले की त्यांचा मार्ग बदलतो, बरोबर ना, आणि त्यामुळे त्यांचं वक्रीभ्रमण होते बघा, नाही त्याचे सरळच गेले असते, पण भिंगातून जाताना ते इथे एकवटत आहेत सगळे किरण, म्हणजे मार्ग बदलतो आहे. परत त्यांच्या नाभीच्या इथून परत ते पसरत आहेत, म्हणजे त्यांचं वक्रीभवन होते. आणि म्हणून या दुर्बिणींना रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप म्हणजे वक्रीभवक दुर्बिणी काय म्हणतात, वक्रीभवक दुर्बिणी, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असे म्हणतात. परंतु काय माहिती आहे का, ह्या दुर्बिणींचा वापर करण्यामध्ये काही अडचणी आहेत बघा. इथे आहे पदार्थिक भिंग, इथून पाहणार, ही जी पदार्थिक भिंग आहे मोठी आणि इथे नेत्रिका आहे, बरोबर. मग आता जास्तीत जास्त प्रकाश एकत्र करून तेजस्वी प्रतिमा मिळवायची असेल तर पदार्थिक भिंगाचा जो व्यास जास्तीत जास्त मोठा पाहिजे. पदार्थिक म्हणजे हे जे पुढे आहे ना, कारण जेवढं ते मोठं असणार तेवढे जास्त तारे कवर होणार. मग अशी एवढी मोठी भिंग बनवणे तर अवघडच, शिवाय त्यांचं वजनही वाढणार, त्यामुळे त्यांचा आकारही बदलणार, बरोबर ना. हे जेवढं मोठं करणार आणि पदार्थिक भिंग मात्र लहान असतं, त्यामुळे त्याचा आकार कसा होईल माहिती आहे, आकार म्हणजे इथून लहान आणि इथे वरती असा मोठा असा होईल त्याचा आकार, बरोबर ना. आकार बदलतो. आणि 2 भिंग विरुद्ध टोकाला आहे, त्या भिंगांचा आकारही वाढणार. एक भिंग तुम्ही वाढवलं, दुसरं अगदी लहान नाही करू शकत, त्यामुळे दुर्बिणीची लांबीसुद्धा वाढणार, दुर्बिणीची लांबी वाढवावी लागणार. आणि भिंगाद्वारे तयार करणाऱ्या प्रतिमामध्ये रंगांच्या सुद्धा काय असतात, त्रुटी असतात. त्यामुळे ह्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या अडचणी दूर करता याव्यात म्हणून परावर्तक दुर्बिणी ज्या अंतर्वक्र आरशापासून बनवण्यात आलेल्या आहेत, अंतर्वक्र आरशापासून बनवण्यात आलेली दुर्बीण म्हणजे रिफ्लेक्टिंग मायक्रोस्कोप. कशी बनवण्यात आली, ही का बनवण्यात आली, तर दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये अडचणी येत होत्या आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी अंतर्वक्र आरसे आपण शिकलो आहोत ना. अंतर्वक्र आरसे, बहिर्वक्र आरशापासून प्रतिमा कशी तयार होते आपण मागील भागामध्ये शिकलेलो आहोत सामाईच्या आधी. ते अंतर्वक्र आरशापासून तयार केले आहेत. अंतर्वक्र आरशामधून परावर्तन होतं, तुम्हाला माहीत आहे. अंतर्वक्र आरशाचे नाभी समोरच असते आणि बहुतेक अंतर्वक्र आरशामध्ये बहुतेक प्रतिमा वास्तव मिळतात आणि सुलट असतात, बरोबर ना. आणि बहिर्वक्र आरशामध्ये नाभी आरशाच्या मागे असते
आणि म्हणजे प्रकाश किरणांचं एकवटलं जाणं कुठे एकवटतात? आरशाच्या मागे. अंतर्वक्र आरशामध्ये आरशाच्या समोरच काय करतात? एकवटले जातात. न्हाव्यांकडे वगैरे जे अंतर्वक्र आरसे लावलेले असतात क्लिअर दिसण्यासाठी आपला चेहरा वगैरे. तर अशा प्रकारे ह्या अंतर्वक्र आरशामध्ये परावर्तन होतं, म्हणून यांना परावर्तक दुर्बिणी रिफ्लेक्टिंग मायक्रोस्कोप असे म्हणतात. ह्या पहा, ह्या ठिकाणी या तुम्हाला दाखवल्या आहेत. रिफ्लेक्टिंग मायक्रोस्कोपमध्ये टेलिस्कोपमध्ये कसं बघावं लागतं माहिती आहे का? अशी ती टेलिस्कोप आहे आणि इथून बघावं लागतं. इथेही नेत्रिका आहे बघा. मग काय होतं या ठिकाणी? चित्राची रचना तुम्ही नीट पाहिलं तर किती या ठिकाणी वापरलेत बघा. हा आहे, ही इथे टेलिस्कोप दाखवले, इथे किरणांची रचना दाखवली आहे, यातही दाखवले. हा बघा, हा आरसा अंतर्वक्र आरसा, इथे सपाट आरसा दिसतो आहे आणि इथे नेत्रिका आहे. नेत्रिका म्हणजे भिंग. म्हणजे प्रकाश किरण कुठून येत आहे? इथून प्रकाश आतमध्ये येतो आहे. पहा, पाहणारा माणूस इथून पाहतो आहे, पाहणारा माणूस इथून पाहतो आहे, मागे वगैरे नाही आहे. दुर्बिणीप्रमाणे, दुर्बिणीचं लांबलचक नळकांड्याप्रमाणे असते ना, आणि मागे असते नेत्रिका आणि सरळ नळकांड. तर ह्या परावर्तक दुर्बिणीमध्ये इथून पाहतो आहे. मग त्याला कसं दिसणार आहे? रचना कशी आहे किरणांची? तर स्रोतापासून जे तुमचे जे तारे आहेत आकाशात ते तुम्ही पाहताय बघा. या ठिकाणी आहे समजा ही आकाशगंगा, त्यातून येणारा प्रकाश अंतर्वक्र आरशावर पडतो. अंतर्वक्र आरशावरून त्याचं परावर्तन होतं, बरोबर. आणि परावर्तन होऊन ते काय होणार आहेत? ह्या सपाट आरशावर पडण्याच्या आधी, म्हणजे ते एकवटण्याच्या आधीच सपाट आरशावर पडतात. पाहूया आपण पुढच्या चित्रामध्ये स्पष्टीकरण. परावर्तक दुर्बीण पहा, ही आहे ना टेलिस्कोप, ही दाखवली आहे परावर्तक दुर्बीण. परावर्तक दुर्बिणीमध्ये कशी रचना होते? तर जे आरसे जे आहेत त्या आरशापासून येणारे जे किरण आहेत अंतर्वक्र आरशावर प्रथम पडतात, व स्रोतापासून येणारे किरण, आणि अंतर्वक्र आरशाची नाभी जी आहे ती इथे आहे. समजा आता हा किरण आहे, मी तुम्हाला इथे दाखवते. हे बघा, या ठिकाणी हे जे आहे स्रोतापासून आलेला हा किरण आहे, ठीक आहे. हा सुद्धा किरण आहे स्रोतापासून, म्हणजेच आकाशातले तारे, ठीक आहे. त्यांचं होणारा इथून परावर्तन होणाऱ्या अंतर्वक्र आरशावर. आता अंतर्वक्र आरशाची नाभी जी आहे, ज्या ठिकाणी किरण एकत्र येतात, ती नाभी त्या आरशाच्या समोरच असते. म्हणजे इथे कुठेतरी ते किरण एकत्र येणार आहेत. परंतु ते किरण एकत्र येण्याआधीच इथे हा आहे सपाट आरसा बघा. हा काय आहे? सपाट आरसा. तर ह्या आरशावर त्यांना एकत्र आणलं, ठीक आहे. आणि ह्या आरशावर जेव्हा ते आलेत, हे एकत्र जेव्हा आलेले आहेत, तेव्हा तिथून आरशापासून पण परावर्तन तुम्हाला माहिती आहे. आरशापासून परावर्तन लंबरेषेमध्ये होतं, बरोबर ना. लंबरेषेमध्ये होतं आणि लंबरेषेमध्ये परावर्तन होऊन दोघांचं बघा आरशावर होऊन परावर्तन झालं. इथे आहे नेत्रिका, इथे काय आहे? नेत्रिका आहे. आणि ह्या नेत्रिकेमधून इथे पाहणाऱ्या व्यक्तीला दिसतं. अशा प्रकारे ह्या ज्या आहेत दुर्बिणी, त्यामध्ये अंतर्वक्र आरशाने परावर्तन होतं. इथे दाखवलं आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह मिरर. इथून प्रकाश आलेला आहे, म्हणजे किरण एकत्र येण्याआधीच, अंतर्वक्र आरशाचे किरण एकत्र येण्याआधीच त्याचं परावर्तन केलं जातं आणि तिथून ते असे लंब बाहेर जातात आणि आयपीस म्हणजे नेत्रिकेतून तुम्हाला दिसतात. आणि ह्या नेत्रिकेच्या साहाय्याने अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? ह्या परावर्तक दुर्बिणीच्या साहाय्याने साध्या डोळ्याने कधीच तुम्ही पाहू शकणार नाही अशा प्रकारचे अगणित तारे, दीर्घिका ह्या दुर्बिणीतून तुम्ही पाहू शकता. वस्तूची प्रतिमा मिळवण्यासाठी मोठे मोठे आरसे इथे आवश्यक असतात. पण मोठे आरसे बनवणं हे मोठं भिंग बनवण्यापेक्षा सोपं आहे. अनेक तुकडे जोडूनही आरसे तयार करता येतात. शिवाय त्यांचं वजनसुद्धा काय भिंगापेक्षा कमी असतं. आरशाद्वारे तयार झालेल्या प्रतिमेमध्ये रंगांची त्रुटी नसते. कळलं तुम्हाला? आणि साध्या डोळ्याने न दिसणारे तारेसुद्धा आपण अशा प्रकारे ह्या परावर्तक दुर्बिणीच्या साहाय्याने पाहू शकतो. आता ह्या अंतर्वक्र आरशावर आधारित दोन प्रकारच्या दुर्बिणी आहेत. रचना तुम्हाला मी सांगितली कशी आहे ते. तर दोन दुर्बिणी आहेत, न्यूटन पद्धतीची दुर्बीण आणि कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. पाहूया आपण दोन्ही दुर्बिणी. पहा या ठिकाणी ही पहिली न्यूटन पद्धतीची दुर्बीण, जी तुम्हाला मी आत्ता सांगितली की अंतर्वक्र आरशावर पडलेले प्रकाश किरण परावर्तक आरशावर पहिले काय केले जातात? घेतले जातात आणि तिथून नंतर आरशावरून परावर्तन होऊन नेत्रिकेमध्ये दिसतात. आणि दुसरी आहे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. तर आपण दोन्ही दुर्बिणींचा आता अभ्यास करूया. पहिली पाहूया आपण न्यूटन पद्धतीची दुर्बीण. पुन्हा आपण ह्या चित्राचा अभ्यास करूया. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. हे पहा, ताऱ्यांपासून जास्तीत जास्त ताऱ्यांना आपण कवर करायचं आहे म्हणून अंतर्वक्र आरसा मोठा वापरतात,
नेत्रिका नेहमी लहान असणार. तर ताऱ्यांपासून आलेला हा प्रकाश स्रोत आहे बघा, दिसतं तुम्हाला हे प्रकाश स्रोत. सगळे किरण दाखवलेले नाही आहेत, 2च किरण दाखवले आहेत है ना. त्यांचं हे अंतर्वक्र आरशावर पडल्यामुळे परावर्तन झालं, हे तुम्हाला दिसतं, हे झालं त्यांचं परावर्तन. ठीक आहे. आता परावर्तन झाल्यानंतर काय म्हटलं मी तुम्हाला, हे परावर्तन किरण ह्या आरशाची मुख्य नाभी इथे असते, अंतर्वक्र आरशाचे, बरोबर. मग इथे ते एकत्र येण्याआधीच एक सपाट आरसा हा मध्ये लावला आहे. सपाट आरसा या किरणांचे मार्ग बदलतो. पहा हे मार्ग बदललं, कारण हा इथे पडला किरण, सपाट आरशाचं परावर्तन झालं. सपाट आरशाचं परावर्तनही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 8वीला शिकलात. हे बघा, ह्या किरणाचं परावर्तन झालं, हा किरण इथून आला, त्याचं परावर्तन झालं. ते एका बिंदूत मिळाले, बरोबर. एका बिंदूमध्ये एकत्र येतात परावर्तनानंतर आणि मग ते नेत्रिकेकडे परत जातात. नेत्रिका नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे ते वस्तूची आपल्याला मॅग्निफाईड म्हणजे मोठी प्रतिमा या ठिकाणी डोळ्यामध्ये दिसते. इथे पाहणारा जो इथे असेल, याने इथे जो डोळा लावलेला असेल त्याला या ठिकाणी दिसेल. म्हणून ही मगाशी तुम्ही पाहिली दुर्बीण कशी सरळ नाही आहे. इथून ह्या दुर्बिणीचा असा आकार आहे आणि इथे 90 डिग्रीमध्ये इथून पाहणार आहे. ही आहे न्यूटन पद्धतीची दुर्बीण. ठीक आहे. अशाच प्रकारे अजून दुसरी एक दुर्बीण आहे, ती म्हणजे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. कॅसेग्रेन पद्धतीच्या दुर्बिणीमध्ये काय माहिती आहे का, थोडंसं वेगळं आहे. हे बघा, या ठिकाणी इथे पाहणारा या ठिकाणाहून पाहणार आहे. ही सरळ आहे आपल्या सरळ दुर्बिणीप्रमाणे, जे साध्या दुर्बिणीप्रमाणे, दृश्य प्रकाश दुर्बिणीप्रमाणे. परंतु इथे आरसे 3 वापरले आहेत. अंतर्वक्र आरशापासून परावर्तित झालेले किरण, हे बघा, हे अंतर्वक्र आरसा आहे, हा किरण आहे. हे 2-3 किरण दाखवले आहेत, मी 2 किरण दाखवते तुम्हाला इथे. ठीक आहे. हे जे किरण आहेत ते अंतर्वक्र आरशावरून परावर्तित होणार ना, इकडे परावर्तित झाले पहा. आज परावर्तित झालेलं मगाशी काय केलेलं, मगाशामध्ये म्हणजे न्यूटन पद्धतीमध्ये सपाट आरसा होता. इथे सपाट आरसा न घेता भिंग घेतलं आहे. काय केलेलं आहे, बहिर्वक्र भिंग म्हणजे बहिर्वक्र आरसा घेतला, भिंग नाही सॉरी, बहिर्वक्र आरसा आहे बघा हा असा. आज बाहेरून फुगीर म्हणजे बहिर्वक्र आरसा ना, त्याच्यावर ते किरण पडतात. म्हणजे अंतर्वक्र आरशाच्या नाभीत मिळण्यापूर्वी बहिर्वक्र आरशावर पडलेत. बहिर्वक्र आरशावर पडलेले किरण पुन्हा एकवटले जातात, कारण बहिर्वक्र आरशाची नाभी मागे असते, बरोबर ना. त्यामुळे ते किरण एकवटले जातात पुन्हा, आणि एकवटले जाऊन ते अंतर्वक्र आरशाच्या केंद्रापाशी बघा, केंद्रापाशी येतात आणि केंद्राजवळ एक छिद्र असतं, त्या छिद्राच्या पलीकडे जातात पहा. आणि छिद्राच्या पलीकडे जाऊन इकडे असणार ती नेत्रिका. नेत्रिका ह्या ठिकाणी असणार आहे आणि ह्या ठिकाणी पाहणारा पाहतो. हे बघा, इथून पाहणाऱ्याला दिसणार आहे, कळलं ना. हे बघा, ह्या ठिकाणी चित्रात दाखवले पहा, पुन्हा चित्र दाखवले. हे चित्र उलट बाजूने आहे. हे बघा, हे प्रकाश स्रोत आहे, या स्रोतापासून आलेले हे किरण आहेत. मग अशा चित्रामध्ये ह्या ज्या रेषा होत्या त्या इथे मी तुम्हाला थोडं पुसून टाकते, म्हणजे तुम्हाला ह्या चित्रातल्या रेषा पाहायला मिळतील. हां, ह्या चित्रातल्या रेषा बघा, तसंच मग अशाप्रमाणे हे प्रकाश स्रोत आलेला आहे. हे 2 म्हणजे ताऱ्यांकडनं आलेले प्रकाश स्रोत आहे, त्यांचं परावर्तन झालं. हा अंतर्वक्र आरसा जो आहे ना, त्याच्यातून परावर्तन झाले बघा. परावर्तन होऊन मगाशी काय होतं, साधा आरसा होता ना, साध्या आरशाने किरण त्याचे पकडले होते न्यूटनच्या दुर्बिणीमध्ये. पण कॅसेग्रेनमध्ये बहिर्वक्र आरशावर घेतले. त्या बहिर्वक्र आरशातून परत त्यांचं परावर्तन झालं आहे बहिर्वक्र आरशा नियमानुसार, आणि ते परावर्तन होऊन ह्या अंतर्वक्र आरशाचा जो केंद्र असतो इथे मध्ये, केंद्राच्या पलीकडे छिद्र असतं इथे, या छिद्रातून पलीकडे छिद्र पाडतात ते छोटंसं त्या आरशाला. त्या छिद्राच्या पलीकडे जाऊन ही आहे नेत्रिका. नेत्रिका म्हणजे आयपीस, पाहणारा इथून पाहणार आहे. आणि इथे तुम्हाला त्या वस्तूची विशालित प्रतिमा म्हणजे खगोलीय वस्तूंची विशालित प्रतिमा आपण इथे पाहू शकतो. अशा प्रकारे परावर्तक दुर्बिणी 2 प्रकारचे आहेत, न्यूटन पद्धतीची दुर्बीण व कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण. आणि ह्या दुर्बिणींच्या साहाय्याने आपण अनेक खगोलीय वस्तू, दीर्घिका, तारे, सूर्यमाला पाहू शकतो. आता दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण ही पहा, भारतात 2 मीटर व्यास असलेली अशा अनेक दुर्बिणी आहेत, अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वात मोठी दुर्बीण 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान संशोधन संस्था नैनिताल ह्या ठिकाणी स्थित आहे. आणि ही आशियातील
दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण आहे. अशा प्रकारे आजच्या भागात आपण काय काय पाहिलं? प्रकाशाचे विविध रूपं पाहिली. रेडिओ वेव्स, सूक्ष्मलहरी, मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड वेव्स, अल्ट्राव्हायोलेट वेव्स, एक्सरेज, गॅमा रेज आणि त्याचबरोबर व्हिजिबल लाईट रेज. व्हिजिबल म्हणजे जे आपल्या डोळ्याने दिसतात, दृश्य प्रकाश किरणं त्यांना म्हणतात दृश्य प्रकाश लहरी म्हणतात, ज्यांची तरंगलांबी किती आहे? 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर इतकी आहे. आणि ही दृश्य प्रकाश किरणे पाहण्यासाठी की जी आपल्याला डोळ्यांची क्षमता ही दृश्य प्रकाश किरणं पाहण्याचीच आहे, ती पाहण्यासाठी बनवलेले दुर्बीण म्हणजे दृश्य प्रकाश दुर्बीण, ऑप्टिकल टेलिस्कोप. आता ह्या ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, जसं आकार मोठा करावा लागणार, भिंग जी वापरली आहे जी जास्तीत जास्त एरिया कवर जास्तीत जास्त तारे कवर करण्यासाठी मोठं अंतर्वक्र भिंग वापरावं लागणार किंवा पदार्थिक भिंग. मग त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी बनवलेली दुसरी दुर्बीण म्हणजे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, परावर्तक दुर्बिणी. आणि परावर्तक दुर्बिणींचे आपण 2 प्रकार पाहिले, एक म्हणजे न्यूटन दुर्बीण आणि दुसरी म्हणजे कॅसेग्रेन दुर्बीण. तर आजच्या ह्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.